नमस्कार मंडळी, मी मानसी आंबडेकर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आजचे आपले वक्ते आहेत आयुर्वेदाचार्य विद्या वाचस्पती डॉक्टर अंबरीश खरे. त्यांची ओळख आपण करून घेऊया. योग, आयुर्वेद, संस्कृत, भारतीय विद्या, भाषाशास्त्र, ज्योतिष आणि उत्तर भारतीय शैलीचं शास्त्रीय संगीत या विषयातलं डॉक्टर अंबरीश खरे यांचं शास्त्रशुद्ध शिक्षण झालेलं आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या संस्कृत आणि भारतीय विद्या विभागामध्ये प्राध्यापक म्हणून 2012 पासून ते कार्यरत आहेत. वैदिक साहित्य, आयुर्वेद, पुराभिलेख विद्या आणि हस्तलिखित शास्त्र हे त्यांचे विशेष अभ्यासाचे विषय आहेत. आयुष मंत्रालय, केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, भक्ती वेदांत रिसर्च सेंटर यांसारख्या संस्थांकडून आयोजित आपस्तंभ श्रौतसूत्र, हस्त्यायुर्वेद, रामायण सुंदरकांड, भीमा महात्म्य, व्यासस्मृती या आणि अशा अनेक विषयांवरच्या संशोधन प्रकल्पांमध्ये त्यांचा सहभाग होता. त्यांची आतापर्यंत अनुवादित आणि संपादित अशी 11 पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत. त्याचबरोबर 45 शोधनिबंध आणि 60हून अधिक वैचारिक लेख त्यांच्या नावावर आहेत. वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना PhD साठी ते मार्गदर्शन करतात. आकाशवाणीवर व्याख्यानं सादर करतात. त्याचबरोबर वेगवेगळ्या कार्यशाळाही ते घेत असतात. शोधनिबंधांचं सादरीकरण आणि व्याख्यान देण्यासाठी आतापर्यंत रोमेनिया, जपान, फ्रान्स, कॅनडा, श्रीलंका, कंबोडिया, थायलंड, इंडोनेशिया, क्रोएशिया, बेल्जियम अशा देशांमध्ये त्यांनी भेटी दिलेल्या आहेत. अध्यापन आणि संशोधनाकरता प्राध्यापक चिमग काशीकर पुरस्कार, लायन्स क्लबचा आदर्श शिक्षक पुरस्कार, PL गुप्ता पुरस्कार असे वेगवेगळे पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. आणि वेदविषयक योगदानाकरता सातवळेकर पुरस्कार देऊन पंडित सातवळेकर प्रतिष्ठाननेही त्यांचा गौरव केलेला आहे. आज ते आपले वक्ते म्हणून आपल्याला लाभले आहेत. आपण त्यांचं मार्गदर्शन आता ऐकूया. नमस्कार. महाराष्ट्र राज्य संस्कृत साहित्य अकादमी मुंबई आणि संविद्या सांस्कृतिक अध्ययन संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या व्याख्यानमालेतील हे पहिलं पुष्प मी आज गुंफतो आहे. वैदिक संस्कृत भाषेविषयी काही विचार मी आपणासमोर या आत्ताच्या व्याख्यानातून मांडणार आहे. ह्या व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी मी माझा PPT शेअर करतो. Press. या व्याख्यानामधून वैदिक संस्कृत भाषेची माहिती घेताना आपल्याला अगदी थोडक्यात वेद म्हणजे काय हेही आधी जाणून घेणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर आपण भाषेचा थोडक्यात विचार करूया. वैदिक साहित्य म्हणत असताना आपल्या डोळ्यासमोर ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे 4 वेद मुख्यतः येतात. ह्या 4 वेदांचा विचार करत असताना सुद्धा ऋग्वेद हा सर्वात प्राचीन वेद हे समजलं जातो, मानला जातो, हे आपण सर्वात आधी लक्षात घेतलं पाहिजे. ह्या सर्व वेदांच्या अनेक शाखा प्राचीन काळी होत्या असे उल्लेख आपल्याला वेगवेगळ्या ग्रंथांमधून मिळतात. ऋग्वेदाविषयी सुद्धा असेच उल्लेख आहेत की ज्याच्यातून आपल्याला त्याच्या अनेक शाखा होत्या असं सांगितलं जातं. पण आज भारतभरामध्ये जी शाखा उपलब्ध आहे ती एकच आहे आणि ती म्हणजे शाकल शाखा. त्यामुळे आपण ऋग्वेदाची रचना पाहत असताना या शाकल शाखेचीच माहिती घेतो. ऋग्वेदामध्ये जी सूक्त आहेत ही सूक्त रचणारे जे ऋषी होते त्या ऋषींनी वेगवेगळ्या वृत्तांमध्ये छंदोबद्ध रचना केली. त्यामुळे त्या छंदांची किंवा वृत्तांची नावं ही आपल्याला माहिती असतात आणि ह्या ऋषींनी ही जी सूक्त रचली ही कोणत्या देवतेला उद्देशून रचली त्याचं आपल्याला ज्ञान असतं. त्याच्यामुळे प्रत्येक सूक्ताविषयी बोलताना आपल्याला त्या सूक्ताचा ऋषी कोण आहे, छंद कुठला आहे आणि देवता कोणती आहे ह्याविषयीची माहिती ही आपल्याला परंपरेने दिलेली दिसते. अशा पद्धतीने काही ऋचांचं एक सूक्त आणि मग काही सूक्तांचं एक मंडल अशा प्रकारची ऋग्वेदाची जी रचना आहे ती अर्थज्ञानासाठी उपयुक्त असल्याचं आपल्या लक्षात येईल. ह्या रचनेनुसार ऋग्वेदातल्या मंत्रांकडे बघितलं तर एकंदरीत 10,500 पेक्षा जास्त ऋचा ह्या ऋग्वेदामध्ये आहेत असं आपल्याला दिसतं. ह्या ऋचांची 1028 सूक्त तयार करण्यात आलेली आहेत आणि ती 1028 सूक्त 10 मंडलांमध्ये ही वापरलेली ठेवलेली आपल्याला दिसतात. ह्या मंडलांची रचना ही अर्थातच काही विशिष्ट ऋषिकुलांचा जो समुदाय त्या काळी होता त्या ऋषिकुलांमधली सूक्त एकत्र असावीत ह्या दृष्टीने केलेली असेल असं आपल्या लक्षात येतं.
ह्या उलट परंपरेने ज्या वेळेला ऋग्वेदाचं पाठांतर केलं जातं, गुरु शिष्याला ऋग्वेद शिकवतो, त्यावेळेला मात्र ऋचा, वर्ग, अध्याय आणि अष्टक अशा पद्धतीची रचना वापरली जाते. ह्याच्यामध्ये एकूण 8 अष्टक आणि 64 अध्याय आहेत. पण आपण अर्थातच मंडल रचनेविषयीच थोडंसं अधिक बोलूया. ऋग्वेदातल्या 10 मंडलांपैकी पुन्हा काही महत्वाची मंडलं ही गोत्र मंडलं मानली जातात, कारण ह्या मंडलांमध्ये एक मुख्य ऋषी, त्याचे शिष्य किंवा वंशज ह्यांनी रचलेली जी सूक्तं आहेत ती एकत्रित केलेली दिसतात. आणि अर्थातच ह्या ऋषिकुळांनी अधिक संख्येने सूक्तं रचल्यामुळे कदाचित परंपरेने एक स्वतंत्र मंडल करून त्या ऋषींच्या सर्व सूक्तांचा समावेश हा त्याच्यामध्ये केलेला असेल. या पद्धतीने दुसरं मंडल हे गृत्समद ऋषींचं, तिसरं विश्वामित्रांचं, चौथं वामदेवांचं, पाचवं अत्रींचं, सहावं भरद्वाजांचं आणि सातवं वसिष्ठांचं आहे. या व्यतिरिक्त 8व्या मंडलामध्ये आपल्याला कण्व आणि अंगिरस ह्या 2 ऋषींच्या सूक्तांचं एकत्रीकरण सापडतं. आणि याहून उरलेली मंडलं आहेत ते अर्थातच गोत्र मंडलं नाही आहेत, म्हणजे त्याच्यात एकाच ऋषीची सूक्तं असतील असं नाही, तर त्याला काही वेगळे नियम आपल्याला लावलेले दिसतात. उदाहरणार्थ 9व्या मंडलामध्ये ऋषी कोणता आहे हे महत्वाचं नसून देवता कुठली आहे हे महत्वाची आहे. पवमान सोम म्हणजे सोम नावाची जी वनस्पती पूर्वी यज्ञामध्ये आहुती देण्यासाठी आणली जात असे, ती वनस्पती आणून तिला एक प्रकारे ठेचून तिचा रस काढून तो रस गाळून तयार केला जाईल आणि त्या गाळल्या जाणाऱ्या शुद्ध होणाऱ्या सोमाला म्हणजे पवमान सोमाला उद्देशून काही सूक्त त्या काळी गायली जात असत. ही सूक्त 9व्या मंडलामध्ये एकत्रित केलेली आहेत. ऋग्वेदाची सुरुवात ज्या मंडलापासून होते ते पहिलं मंडल हे शतर्चिन ऋषींचं आहे. शतर्चिन हे ऋषींचं नाव नाहीये, तर ती ऋषींची पदवी आहे. ज्या ऋषींनी 100 पेक्षा अधिक ऋचा रचल्या, म्हणजे जे अधिक विद्वान किंवा पंडित असे ऋषी त्या काळात गणले गेले असतील, त्या ऋषींची सूक्त ही या शतर्चिन मंडलामध्ये, पहिल्या मंडलामध्ये एकत्रित केलेली आपल्याला दिसतात. आणि ह्या व्यतिरिक्त मग जे काही उरलेली सूक्तं आहेत परंपरेतली, ती शेवटच्या 10व्या मंडलामध्ये ठेवलेली दिसतात. त्यात सुद्धा सुरुवातीला साधारणपणे प्रत्येकच मंडलामध्ये आकाराने मोठी असलेली सूक्तं येतात आणि नंतर छोटी छोटी सूक्तं येतात. त्याप्रमाणे 10व्या मंडलात सुद्धा सुरुवातीची सूक्तं मोठी म्हणजे बृहत आणि नंतरची क्षुद्र म्हणजे छोट्या आकाराची आहेत. अशी साधारणपणे ऋग्वेदाची रचना आपल्याला झालेली दिसते. आता ही जी ऋग्वेदाची रचना झाली याच्यातच तुमच्या लक्षात येईल की एवढी गोत्रमंडलं, एवढे ऋषी, परत त्या ऋषींचं वर्णन करताना आपण म्हणतोय की मुख्य ऋषी आणि त्यांचे वंशज किंवा त्यांचे शिष्य यांनी केलेली सूक्त ही तिथे एकत्रित केलेली आहेत. याच्यावरूनच तुमच्या लक्षात येईल की ह्या सगळ्या ऋग्वेदाची ही जी काही रचना किंवा संहितीकरण आज आपल्याला उपलब्ध आहे, हे एका काळात एका दिवशी रचलेली सूक्त, एका दिवशी रचलेले मंत्र या स्वरूपाचा असू शकत नाही. हे सर्व ऋषी वेगवेगळ्या ठिकाणी राहत असतील. वंशज पण त्याच्यामध्ये सहभागी असल्यामुळे काही ऋषी हे जुन्या काळातले तर काही नंतरच्या काळातले असणार आहेत. म्हणजे स्थलकाल ह्या दृष्टीने विचार करता वेगवेगळ्या काळातल्या आणि वेगवेगळ्या स्थळी राहिलेल्या ऋषींनी जे मंत्र रचले त्यांचं एकत्रीकरण हे एका विशिष्ट क्रमाने, एका विशिष्ट विचाराने एकत्रित करून ऋग्वेदाची रचना ही आपल्याला झालेली आहे असं म्हणता येईल. ह्या पद्धतीनेच पुढच्या काळामध्ये यज्ञाला डोळ्यापुढे ठेवून यज्ञ करण्यासाठी उपयुक्त असलेले मंत्र ज्याच्यामध्ये एकत्रित केले गेले, तो वेद म्हणजे यजुर्वेद. त्याच्या पुन्हा कृष्ण आणि शुक्ल अशा 2 वेगळ्या शाखा तयार झाल्या. कृष्ण या शाखेमध्ये सुद्धा पुन्हा अनेक शाखा प्राचीन काळी होत्या. त्यातल्या आज बऱ्यापैकी उपलब्ध आहेत अशा शाखा म्हणजे तैत्तिरीय, मैत्रायणी, काठक आणि कपिष्ठलकठ. तसंच शुक्ल यजुर्वेदाच्या माध्यमदिन आणि काण्व या 2 शाखा आपल्याला मिळतात. तसंच सामवेद आणि अथर्ववेदाविषयी पण आपल्याला सांगता येईल की सामवेदाची सुद्धा आज उपलब्ध असलेली परिस्थिती आपल्याला असं दाखवते की 3च शाखा आज आपल्याला त्यांच्या माहिती आहेत: कौथुम, राणायनीय आणि जैमिनीय. अथर्ववेदाच्या सुद्धा असं म्हणतात की 9 शाखा होत्या, पण आज आपल्याला शौनक आणि पैप्पलाद अशा 2च शाखांचा आढळ होतो. म्हणजे थोडक्यात 4 वेद असले तरी प्रत्येक वेदाच्या अनेक शाखा आहेत हे तुमच्या लक्षात येईल. आता प्रत्येक वेदशाखेमध्ये नेमकं काय काय असायचं, तर आपल्याला असं लक्षात येतं की सगळ्यात आधी एक संहिता असते. ऋग्वेदाच्या संहितेची आत्ताच मी तुम्हाला माहिती दिली.
संहिता हा शब्द सम आणि धा असा तयार झालेला आहे. याच्यातला धा हा धातू ठेवणे या अर्थाचा आहे, तर सम या उपसर्गाचा अर्थ एकत्र आणणे असा होतो. त्यामुळे ज्या ठिकाणी एकत्रित केलेलं असतं, संकलन केलेलं असतं, त्याला संहिता असं म्हणतात. ऋग्वेद संहिता किंवा यजुर्वेद संहिता, सामवेद संहिता या तऱ्हेची नावं जेव्हा आपण वापरतो, त्यावेळेला त्या त्या शाखेमधल्या मंत्रांचं संकलन, मंत्रांचा संग्रह त्या ग्रंथामध्ये केलेला आहे असं आपल्याला लक्षात येतं, ज्याला आपण संहिता असं म्हणतो. आता अशा प्रकारची संहिता समजा हाती लागली तर त्याच्यावरून ते मंत्र कोणते आहेत हे आपल्याला कळेल. त्याचा अर्थ फार तर आपण जाणून घेऊ शकू. पण प्रत्यक्ष यज्ञामध्ये नेमका कुठला मंत्र कुठे वापरला पाहिजे ह्याचं ज्ञान नुसती संहिता वाचून होईल असं नाही. त्याच्यासाठी ब्राह्मण नावाच्या ग्रंथाचा वापर हा आपल्याला करावा लागतो. या ठिकाणी ब्राह्मण हा शब्द नपुंसक लिंगामध्ये ते ब्राह्मण असा वापरणं अपेक्षित आहे. बृंह या धातूपासून वाढून तयार झालेलं वृद्धिंगत झालेलं वाङ्मय म्हणून ब्राह्मण हा शब्द या ठिकाणी वापरला जातो. संहितेमधल्या मंत्रांचं विवेचन, यज्ञामध्ये ते मंत्र कुठे वापरायचे, तो यज्ञ नेमका कसा करायचा आहे, यज्ञातल्या कृती कोणत्या कोणत्या आहेत, याचं सविस्तर विवेचन हे ब्राह्मण ग्रंथ करतात. त्याच नंतर आरण्यक नावाचा जो भाग येतो, त्याच्यामध्ये ऋषींनी अरण्यामध्ये केलेलं विचारचिंतन येतं असं सांगितलं जातं. उपनिषद हा शब्द स्त्रीलिंगी आहे संस्कृतमध्ये. गुरुजवळ बसून ग्रहण केलेली जी विद्या आहे ती विशेषतः उपनिषदामध्ये येते. उपनिषदातील विषय हा यज्ञकर्म नसून त्याच्याही पलीकडे किंवा त्याच्याही पलीकडे मागे जाऊन आणखीन जो विचार करायचा भाग आहे तो म्हणजे ह्या सृष्टीची निर्मिती कशी झाली असेल, मृत्यूनंतर माणसाचं काय होतं किंवा जन्मापूर्वी तो कुठे असतो, जीव आणि ब्रह्म यांचं स्वरूप नेमकं काय आहे, अशा प्रकारचे जे दार्शनिक किंवा तत्वज्ञानाच्या प्रदेशात येणारे जे प्रश्न तत्कालीन ऋषींना, तत्कालीन मानवाला पडत होते, त्याच्याविषयीची चर्चा ही खरं तर उपनिषदांमध्ये केलेली दिसते. त्यामुळे संहिता, ब्राह्मण, आरण्यक यांना लोक कर्मकांड असं म्हणतात, कारण त्याच्यामध्ये यज्ञविषयक विचार दिसतो. तर उपनिषदाला ज्ञानकांड म्हटलं जातं. त्याचप्रमाणे वेदाच्या सगळ्यात शेवटच्या भागात उपनिषदं येतात, त्यामुळे त्यांना वेदांत असं सुद्धा नाव दिलेलं आहे. साधारणपणे ही जी उपनिषदं आहेत, ही उपनिषदं तो गुरु एकेका शिष्याला सांगायचा, कारण ह्याच्यामध्ये वैयक्तिक ज्ञान होऊन ती गोष्ट पूर्ण कळणं अपेक्षित आहे. म्हणजे हा सामुदायिक वर्ग नाहीये की जिथे पाठांतर केलं जाईल. उपनिषद ही पाठ करण्याची नसून समजून घेण्याची गोष्ट आहे. आणि त्यामुळे बऱ्याचदा हे तत्वज्ञान, हे दर्शन, हे जे विचार आहेत, हे एकांतामध्ये गुरु शिष्याला द्यायचा. त्यामुळे ह्याला रहस्य विद्या असं सुद्धा नाव कधी कधी दिलेलं दिसतं. तर अशा प्रकारे कुठलीही वेदशाखा घेतली की त्या वेदशाखेत एक संहिता असते, ब्राह्मण असतात, आरण्यक असतात आणि उपनिषद असतात. यावरून तुमच्या लक्षात येईल की वैदिक साहित्य म्हटलं तरी त्याचा पसारा हा किती मोठा आहे. वेद म्हणजे एकच एक ग्रंथ नसून हा खूप मोठा एक ग्रंथसंग्रहच जणू आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. याच्याच पाठोपाठ वेदांग नावाचं साहित्य तयार झालं. मूळ वैदिक साहित्याचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त म्हणून ही वेदांग अर्थातच अस्तित्वात आली. याची रचना वेगवेगळ्या आचार्यांनी करताना त्यांना जी काही परंपरा माहिती होती, आठवत होती, डोळ्यासमोर होती, ती पाहून त्यांनी हे वाङ्मय तयार केलं. त्याच्यामुळे ह्याला स्मृती म्हणून मान्यता दिली गेली. वेद म्हणजे जी आपण संहिता, ब्राह्मण, आरण्यक वगैरे बघितली त्यांना श्रुती असं म्हटलं जातं, तर ही पुढची वेदांग आहेत यांना स्मृती हा शब्द वापरला जातो. याच्यामध्ये शिक्षा, कल्प, निरुक्त, व्याकरण, छंदशास्त्र आणि ज्योतिष अशी 6 वेदांग मुख्यत्वे करून येतात. यातली काही वेदांग ही सगळ्या वेदशाखांकरता समानच आहेत. म्हणजे प्रत्येक वेदशाखेला काही वेगळं वेदांग आहे असं नाही. उदाहरणार्थ निरुक्त किंवा ज्योतिष हे जे वेदांग आहे, हे एकच वेदांग सर्व शाखा वापरतात. ज्योतिषाचे काही ग्रंथ मात्र काही वेदशाखांमध्ये स्वतंत्र पण आहेत. किंवा कल्प अथवा सूत्र ह्या नावाने वापरली जाणारी जी वेदांग आहेत, ज्याच्यामध्ये श्रौतसूत्र, गृह्यसूत्र, धर्मसूत्र अशा ग्रंथांचा समावेश होतो की ज्याच्यामध्ये यज्ञयाग कसे करावेत याचं विस्तृत विवेचन केलेलं असतं. ते वेदांग प्रत्येक वेदशाखेची वेगवेगळे असतात.
त्यामुळे आपल्याला असं लक्षात येईल की काही वेदशाखांसाठी समान वेदांग तर काही वेदशाखांसाठी वेगळे वेदांग, असं प्रत्येक वेदांगामध्ये थोडं वेगळेपण पण होतं. आता एवढा मोठा जर वैदिक साहित्याचा व्याप असेल तर आपण वेदांची रचना बघत असताना, वैदिक भाषा म्हणून संस्कृतचा विचार करत असताना नेमका कुठला करायचा, तर आपल्याला त्याच्यासाठी काहीतरी स्थळ काळाची चौकट ही आखून घेणं अत्यंत गरजेचं आहे. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे ह्या सगळ्या वैदिक शाखेचा, वैदिक संहितांचा किंवा साहित्याचा विचार केला तर ऋग्वेद संहिता ही सगळ्यात प्राचीन आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. त्या संहितेची सुद्धा सगळी रचना ही एका वेळेला केलेली नाही. त्याच्यामध्ये अनेक ऋषी आणि ऋषिकुलं असल्यामुळे स्थळ काळाचं वैशिष्ट्य, वैविध्य हे त्याच्यामध्ये सुद्धा उपलब्ध आहे. तज्ज्ञांनी आपल्याला त्यांच्या अभ्यासातून असं दाखवून दिलेलं आहे की सुमारे अफगाणिस्तान ते अगदी पंजाब, राजस्थान किंवा गंगा यमुना दुआबापर्यंत म्हणजे उत्तर प्रदेशचा जो भाग येतो, अशा मोठ्या भूभागामध्ये ह्या सूक्तांची रचना झाली. शेकडो वेळा आपल्याला सप्तसिंधू म्हणजे सिंधू आणि तिच्या सोबतच्या सतलज, रावी, बियास, झेलम वगैरे ज्या 7 नद्या एकूण आहेत, ह्यांचा उल्लेख आपल्याला वैदिक साहित्यामध्ये विशेषतः ऋग्वेदामध्ये सापडतो आणि याच्यावरून त्या सप्तसिंधू परिसरामध्ये हे वैदिक लोक राहत होते असं आपल्याला दिसतं. लोकमान्य टिळकांनी या स्थळ काळाचा विचार करताना जे 2 महत्वाचे ग्रंथ लिहिले त्यातला एक आहे आर्क्टिक होम इन द वेदस. त्याच्यात त्याने असं दाखवून दिलं की ऋग्वेदाची संहिता ही जरी आपल्याला एका विशिष्ट काळात तयार झाली किंवा संहितीकरण करून ते मंत्र एकत्र केले गेले असं जरी आपण म्हणत असलो तरी प्रत्यक्षात त्याच्या आधीपासून त्या ऋषिकुलांमध्ये ते मंत्र परंपरेने चालत आलेले असणार आहेत. आणि ते किती प्राचीन जाऊ शकतात, तर ते बऱ्यापैकी प्राचीन सुमारे 4 ते 5 हजार वर्ष जुने इतक्या काळापर्यंत सुद्धा त्या मंत्रांचं प्राचीनत्व जाऊ शकतं. आणि कोणे काळी थोड्या आणखीन वरच्या प्रदेशामध्ये, उत्तर ध्रुवाच्या जवळच्या प्रदेशामध्ये ज्या वेळेला हे आर्य वसाहत करून होते त्यावेळेची स्मृती सुद्धा काही मंत्रांमधून जतन झालेली आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला दीर्घकालीन रात्री आणि दीर्घकालीन दिवसांचे उल्लेख सापडतात. पहाटेच्या वेळेचं असं काही वर्णन सापडतं की जी पहाट हे आपल्याला विषुववृत्तीय प्रदेशामध्ये कधीच पाहायला मिळत नाही. आणि त्याच्यामुळे ह्या स्थळकाळाच्या चौकटीचं भान हे आपल्याला अर्थातच वैदिक साहित्याचा विचार करताना ठेवावं लागतं. दुसरी गोष्ट अशी आहे की वैदिक भाषा म्हणून भाषेचा विचार करताना हे वाङ्मय बरंच मोठं असल्यामुळे आपल्याकडे अभ्यासाला खूप गोष्टी आहेत. ही गोष्ट जरी खरी असली तरी एक लक्षात घेतलं पाहिजे की वेद म्हणजे एन्सायक्लोपीडिया किंवा शब्दकोश, विश्वकोश नव्हे. त्यामुळे वेदामध्ये जे आहे ते आपण आहे म्हणून निश्चितपणे सांगू शकतो. पण एखादी गोष्ट नसेल तर ती तेव्हा नव्हतीच असं आपल्याला म्हणता येत नाही, कारण त्याचा पुरावा उपलब्ध नाही एवढेच त्याचा अर्थ कदाचित असू शकतो. त्याच पद्धतीने ऋग्वेदामधल्या साहित्याचा अर्थातच जो सगळा पार्श्वभूमीचा भाग आहे तो धर्माचा, यज्ञाचा, तत्कालीन जे विधी केले जात होते त्यांचा आहे. त्याच्यामुळे अर्थातच ही भाषा आणि त्याच्यामधले विधी हे जे वर्णन आपण वाचतो हे सगळं यज्ञकर्माशी संबंधित असलेलं किंवा धार्मिक चौकटीतलं आहे हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे संस्कृत भाषाचं जे या भाषेचं जे स्वरूप आपल्याला वैदिक साहित्यामध्ये दिसतं ते तत्कालीन धार्मिक चौकटीतलं होतं हे तर निश्चित. पण त्या पलीकडे लौकिक स्वरूप काय होतं हे आपल्याला निश्चितपणे सांगता येईलच असं नाही. आता ऋग्वेदाच्या संहितेचा प्रयत्न कधी झाला असेल, हे सगळे मंत्र एकत्रित कधी केले गेले असतील, याविषयी खूप वेगवेगळी मतमतांतरं ही आजपर्यंत मांडली गेली आहेत. इसवी सन पूर्व 1000 पासून इसवी सन पूर्व 7000, 8000 इतक्या जुन्या काळापर्यंत सुद्धा लोकांनी वेदाचा काळ नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण मी आत्ताच सांगितलं तसं साधारणपणे आजकाल प्रचलित असलेलं मत असं आहे की ह्या मंत्रांची पार्श्वभूमी किंवा त्या त्या मंत्राचा जन्म हा कदाचित खूप जुन्या काळात सुद्धा झालेला असला तरी साधारणपणे ते सर्व मंत्र एकत्रित करून एक जी संहिता तयार झाली, ही संहिता कदाचित इसवी सन पूर्व 2000 नंतर कधीतरी झालेली असेल. काहींच्या मते इसवी सन पूर्व 1800 ते 1400 या दरम्यान ही संहिता तयार झाली. ह्याला उपयोगी पडणारा एक आणखीन वेगळा पुरावा हा मध्य आशियातल्या तुर्कस्तानमधील बोगासकॉय नावाच्या ठिकाणचा एक अभिलेख किंवा दगडावर
लिहिलेला म्हणजे शिलालेख या स्वरूपातला पुरावा आहे. या बोगासकाय अभिलेखामध्ये तत्कालीन आर्य दोन जे समूह तिथे होते, हिटाईट आणि मिटांनी, त्यांच्यातला करार नोंदवलेला आहे. गंमत म्हणजे या करारामध्ये ज्या देवतांना वंदन केलेलं आहे ती नावं इंद्र, मित्र, वरुण आणि नासत्या अशी आहेत. इंद्र हा अर्थातच देवांचा राजा म्हणून आपल्याला परिचित आहे. मित्र आणि वरुण हे वैदिक साहित्यातले अत्यंत महत्वाचे देव आहेत. ऋग्वेदामध्ये वरुणाला सम्राट म्हटलेलं आहे. मित्र हा त्याचा अर्थातच सहकारी म्हणून आपल्याला एकत्रितपणे मित्र आणि वरुण यांचा द्वंद्व मित्रावरुण असा उल्लेख सुद्धा सापडतो. मित्र ही कराराची देवता म्हणून सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. नासत्या या शब्दाने दोन अश्विनी कुमार अभिप्रेत आहेत. आता या वैदिक देवतांचा उल्लेख जर बोगास्कॉय इथल्या अभिलेखात असेल तर याचा अर्थ त्यावेळेला त्या ठिकाणी वैदिक भाषा किंवा ती संस्कृती परिचित होती. ह्या आर्य समूहांचं जे अस्तित्व तिथे आहे ते आर्य ह्याच देवतांची कदाचित पूजा करत असतील असं आपल्याला म्हणावं लागतं. हा जो अभिलेख आहे हा इसवी सन पूर्व 1400चा आहे. त्यामुळे ही एक चांगली पार्श्वभूमी आपल्याला वैदिक साहित्याची किंवा वैदिक देवतांची कालनिश्चिती करण्यासाठी लाभलेली आहे. त्याच पद्धतीने पारशी लोकांचा धर्मग्रंथ म्हणून आपल्याला जो परिचित असतो त्या झेन दावेस्ता आणि ऋग्वेद यांच्या भाषेमध्ये सुद्धा अनेक साम्यस्थळं ही लोकांना सापडलेली आहेत आणि त्याच्यावरून अवेस्तन भाषेचा अभ्यास करताना, ऋग्वेद भाषेचा अभ्यास करताना आपल्याला जे पुरावे लक्षात येतात त्याच्यावरून ह्या दोन्ही संस्कृती सुद्धा कोडेकाळी एकत्रित नांदत असाव्यात किंवा त्यांचं मूळ एक असावं अशा प्रकारचा निष्कर्ष हा लोकांनी काढलेला आहे. एकंदरीतच मोठ्या प्रमाणावर जर विचार केला तर प्रोटो इंडो युरोपियन पासून ओल्ड इंडो आर्यन पर्यंत भाषेचा प्रवास हा या ऋग्वेदाची रचना होण्यापूर्वीच होऊन गेलेला आपल्याला बघायला मिळतो. भारत आणि युरोपमधल्या असंख्य वेगवेगळ्या भाषा ज्या आहेत त्यांचं मूळ कुठेतरी एका भाषेत होतं अशा प्रकारचं विवेचन हे भाषा तज्ज्ञांनी केलेलं आहे. आणि ही जी कुठली अतिप्राचीन भाषा जी आज आपल्याला उपलब्ध नाहीये, जी या सर्व भाषांची जननी होती, तिला प्रोटो इंडो युरोपियन असं नाव दिलेलं आहे. आपण नंतर ज्या वेळेला प्राध्यापक डॉक्टर माधव देशपांडे यांचं व्याख्यान ऐकू त्यावेळेला कदाचित ह्याच्यावर आपल्याला त्यांच्याकडून अधिक माहिती ही जाणून घेता येईल. आत्ता या ठिकाणी आपण ह्याच्या पुढच्या भागाकडे वळूया आणि तो म्हणजे वैदिक भाषेचा जर परिचय करून घ्यायचा असेल तर त्याच्यात नेमकी कोणती वैशिष्ट्य दिसतात आणि ती भाषा कशी आहे. आपल्याला वेद म्हटल्यानंतर सगळ्यात महत्वाचा जो भाग जाणवतो किंवा लक्षात येतो तो म्हणजे हे वेद सस्वर आहेत. म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी भाषेला स्वर दिलेला आहे. स्वरासाठी इंग्लिशमध्ये ॲक्सेंट असा शब्द वापरला जातो. म्हणजेच ही ॲक्सेंटेड लँग्वेज आहे. साधारणपणे लँग्वेज ज्या वेळेला ॲक्सेंटेड असते त्यावेळेला तिच्यामध्ये एक कुठला तरी विशिष्ट स्वर हा प्रत्येक शब्दात येतो. त्याचा जरा जोर देऊन उच्चार करण्याची पद्धत असते. पण वैदिक भाषेमध्ये एक नसून 3 स्वर आहेत. उदात्त, अनुदात्त आणि स्वरित. ह्या तिघांचाही अर्थात जो क्रम आहे तो काहीसा एकमेकांवर अवलंबून असलेला आहे. पाणिनीनी अनुदात्तम पदम एकवर्जम वगैरे ह्या सूत्रांमधून आपल्याला साधारणपणे पदात अनुदात्त स्वर असतात आणि एक स्वर मात्र उदात्त असतो किंवा स्वरित असतो असं सांगितलेलं दिसतं. क्वचित प्रसंगी उदात्ताच्या पुढचा अनुदात्त स्वरित झाल्यावर तो स्वरित पुढे असलेल्या सगळ्या अनुदात्तांना प्रचय करून टाकतो किंवा त्या प्रचयामधला सगळ्यात शेवटचा जो पुनःस्वर असतो त्याला सन्नतर म्हणतात. त्यामुळे अशा इतरही काही अवस्था स्वरांना प्राप्त होतात. आता हे स्वर लिखित पद्धतीमध्ये कसे दाखवायचे तर आपल्याला हस्तलिखितांमध्ये साधारणपणे जी पद्धत परंपरेने वापरलेली दिसते ती म्हणजे एखादा मंत्र जर तुम्ही बघितलात तर त्या ठिकाणी मंत्र लिहिल्यानंतर त्यातली जी अक्षरं किंवा जे वर्ण अनुदात्त आहेत ते दाखवण्यासाठी त्या अक्षराच्या खाली एक आडवी रेष काढण्याची पद्धत आपल्याला दिसते. त्याच पद्धतीने स्वरित कोणता आहे हे दाखवण्यासाठी त्या अक्षराच्या डोक्यावर उभी रेष काढली जाते. म्हणजे थोडक्यात अनुदात्तासाठी अक्षराच्या खाली आडवी रेष आणि स्वरितासाठी अक्षराच्या डोक्यावर उभी रेष ही पद्धत हस्तलिखितांमध्ये आपल्याला वापरली गेलेली दिसते. पण
उदात्त आणि प्रचय या दोन्ही स्वरांना कोणतीही खूण हस्तलिखितांमध्ये केलेली नसते आणि त्याच्यामुळे अभ्यासकाला उदात्त कोणता हे निश्चित करावं लागतं, प्रचयापासून त्याला वेगळं काढावं लागतं आणि अर्थात हे स्वर कसे प्राप्त होतात याचे विशिष्ट नियम हे ठरलेले असल्यामुळे ते अगदी सहजपणे अभ्यास ज्याचा असेल त्याला सांगता येतं आणि उदात्त स्वर हा आपल्याला वेगळा करून काढता येतो. आता हे उदात्त, अनुदात्त, स्वरित वगैरे स्वर नेमके कसे द्यायचे? शब्दातला कुठला स्वर उदात्त असतो, कुठला अनुदात्त असतो, हे ठरलेलं होतं का ज्या ऋषीला जसं वाटायचं तसं तो ऋषी बडबडायचा? तर असं नव्हतं. आपल्याला असं लक्षात येतं की बऱ्याच अंशी स्वरांचं प्रमाणीकरण झालेलं आहे. एखादा शब्द तयार होताना तो शब्द आदी म्हणजे ज्याचा सुरुवात उदात्त आहे अशा प्रकारचा आद्युदात्त असणार का अंत म्हणजे शेवट उदात्त असलेला अंत्योदात्त असणार, हे ठरलेलं होतं. सगळीकडे एकाच प्रकारे स्वरांकन झालेलं दिसतं. म्हणजे अग्नी असेल किंवा इंद्र असेल अशा देवतांचे जरी वाचक असलेले शब्द असतील, त्यांची विशेषणं असतील, तरी ती सर्वत्र एकाच प्रकारे उदात्त किंवा अनुदात्त स्वरांनी असतात. ऋषी बदलल्यामुळे स्वरांमध्ये फरक पडत नाही. याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की ते एक भाषेचं प्रमाणबद्ध किंवा प्रमाणीकृत असलेलं असं स्टँडर्ड स्वरूप होतं. त्याचप्रमाणे यदाकदाचित स्वर बदलला तर अर्थामध्ये सुद्धा बदल होतो. किंबहुना अर्थातला बदल दाखवण्यासाठी स्वरामधला बदल हा केला जात असे, असंही आपल्याला वैदिक साहित्यामध्ये दिसून येतं. या संदर्भामध्ये इंद्रशत्रू या शब्दावर आलेली एक कथा महत्वाची आहे, जिचा मी थोडक्यात निर्देश आता करू शकतो. इंद्र आणि वृत्र ह्या दोघांचं जे युद्ध झालं आणि ज्याच्यामध्ये इंद्राने त्या वृत्राला अखेर मारलं, त्या युद्धाची पार्श्वभूमी असलेली ही कथा आहे. त्वष्टा ह्याचा मुलगा विश्वरूप नावाचा होता, ज्या विश्वरूपाचं आणि इंद्राचं काही कारणामुळे वैर उत्पन्न झालं आणि इंद्राने त्या विश्वरूपाला ठार मारलं. त्यावेळेला विश्वरूपाच्या मृत्यूने चिडून गेलेल्या त्वष्ट्याने अग्नीमध्ये सोमरस ओतून इंद्राचा शत्रू असलेल्या अशा वृत्राची निर्मिती केली, अशा प्रकारची ही कथा आहे. रागावलेल्या त्वष्ट्याने ज्या वेळेला सोम अग्नीमध्ये ओतला त्यावेळेला त्याच्यातून अग्नीने इंद्राच्या शत्रूला जन्म द्यावा या हेतूने त्याने इंद्र शत्रुर्वर्धस्व म्हणजे इंद्र शत्रूला वाढव अशा अर्थाचा मंत्र म्हटला. रागाच्या भरामध्ये त्याच्या शब्दाच्या उच्चारणात मात्र गडबड झाली. इंद्रस्य शत्रुः म्हणजे इंद्राचा शत्रू हा जसा तत्पुरुष समास होऊ शकतो, तसाच इंद्र हा शत्रुः यस्य सहा म्हणजे इंद्र ज्याचा शत्रू आहे असा असा बहुव्रीही समास सुद्धा करता येऊ शकतो. आता आपल्याला असं वाटेल की तत्पुरुष केला काय आणि बहुव्रीही केला काय, ते दोघं एकमेकांचे शत्रूच आहेत, मग फरक काय पडतो? तर फरक असा पडतो की शत्रू या शब्दाचाच अर्थ शातयिता म्हणजे मारणारा असा आहे. त्यामुळे इंद्रस्य शत्रू असा तत्पुरुष केला तर इंद्राला मारणारा असा त्याचा अर्थ होईल आणि इंद्र हा शत्रू यस्य सहा असा बहुव्रीही केला तर इंद्र ज्याला ठार मारणार आहे असा त्याचा अर्थ होईल. स्वाभाविकच याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की त्वष्ट्याला इंद्राचा शत्रू अपेक्षित होता. आपल्या मुलांनी जे बलिदान दिलं, मुलाला जो मृत्यू आपल्या आला त्याचा बदला या वृत्राने घ्यावा ही इच्छा असल्यामुळे वृत्राकडून इंद्र मारला जावा अशीच त्वष्ट्याची इच्छा होती. पण प्रत्यक्षामध्ये मात्र त्याने उच्चारणात गडबड केल्यामुळे इंद्राकडूनच अखेर तो वृत्र मारला गेला. ही जी कथा आहे हे वैदिक भाषेत स्वर महत्वाचे का आहेत किंवा त्या स्वरांचं उच्चारण तसंच करणं का महत्वाचं आहे हे सांगण्यासाठी अनेक ठिकाणी पुढेही वापरली गेलेली दिसते. पण या ठिकाणी एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की इंद्र आणि शत्रू हे दोन स्वर वेगळे आहेत, दोन शब्द वेगळे आहेत आणि त्यांचं एकत्रीकरण करून इंद्रस्य शत्रू किंवा इंद्र शत्रू यस्य सहा अशा पद्धतीचा समास केल्यामुळे मग नेमका स्वर कसा द्यायचा म्हणजे समास सोडवताना त्या स्वरावरून तुम्हाला तो तत्पुरुष आहे का बहुव्रीही आहे हे कळू शकतं. हे स्वराचं महत्व आपल्याला इथेच सांगितलेलं आहे. पण स्वर हा फक्त सामासिक पदांमध्ये नाही तर एका सिंगल पदामध्ये सुद्धा महत्वाचा असतो.
उदाहरण द्यायचं झालं तर ब्रह्मन हा शब्द जो आहे याच्यात ब्र उदात्त असून म्ह स्वरित असलेला असा ब्रह्मन पण उपलब्ध आहे. तर दुसरीकडे ब्र अनुदात्त आहे आणि म्ह उदात्त आहे असा ब्रह्मन असा शब्द पण उपलब्ध आहे. ह्या दोन्ही ब्रह्मनमध्ये अर्थाच्या दृष्टीने मात्र भेद आहेत. एका ठिकाणी ब्रह्मन या शब्दाचा अर्थ मंत्र, प्रार्थना किंवा विधी असा होऊ शकतो. तर दुसरीकडे मात्र प्रत्यक्ष वैदिक यज्ञामध्ये भाग घेणारा ब्रह्मन नावाचा ऋत्विज किंवा आचार्य असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे आपल्या लक्षात येईल की एक शब्द नपुंसकलिंगी तर एक पुल्लिंगी ठरतो आणि ह्या स्वरामुळे आपल्याला ऋषींना नेमकं काय अपेक्षित आहे, ते कुठल्या अर्थाने तो शब्द वापरतायत हे लक्षात येतं. त्यामुळे स्वर हे वैदिक भाषेचं एक अनन्यसाधारण वैशिष्ट्य आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. फक्त संहिताच नव्हे तर ब्राह्मण ग्रंथ सुद्धा अनेक शाखांचे सस्वर आहेत. काही उपनिषद सुद्धा सस्वर आहेत. हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर ऋग्वेदापुरता विचार करायचा झाला आणि काही अंशी इतरही वेदांचा विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की वेदामध्ये अनेक मंत्र हे ऋचा स्वरूपामध्ये, छंदोबद्ध स्वरूपामध्ये आहेत. या ठिकाणी असलेले छंदस किंवा वृत्त जे आहेत हे अर्थातच नंतरच्या संस्कृतमध्ये उपलब्ध असतात. तशी शार्दूल विक्रीडित, मंदाक्रांता, वसंत तिलका यासारखी नाहीत. त्या ठिकाणी त्रिष्टुप, गायत्री, अनुष्टुप अशा पद्धतीचे काही ठराविकच छंद वापरलेले दिसतात. ह्या छंदांमध्ये अक्षरांच्या संख्येला खूप महत्व आहे. लघु आणि गुरु वर्ण कुठल्या क्रमाने यावेत ह्याविषयीही काही नियम आहेत. पण त्यापेक्षा सुद्धा अक्षरांची संख्या ही अधिक महत्वाची आहे. उदाहरणार्थ त्रिष्टुप हा जर छंद तुम्ही बघितलात तर त्याच्यामध्ये 11 अक्षरांचे 4 चरण असतात, म्हणजे एकूण अक्षर 44 होतात. अनुष्टुपमध्ये 8 अक्षरांचे 4 चरण असतात, त्याच्यामुळे एकूण 32 अक्षरं होतात. आणि त्याच अनुष्टुपमध्येच समजा 4 चरणांच्या ऐवजी 3च चरण घेतले तर 8 अक्षरांचे 3 चरण असलेल्या छंदाला गायत्री म्हणतात. म्हणजे थोडक्यात प्रत्येक चरण संख्या आणि अक्षर संख्या त्या चरणातली ह्यावरून ही वृत्त किंवा छंद वेगळे होतात असं आपल्याला म्हणायला लागेल. पण पुन्हा एक मुद्दा असा आहे की हे जे ऋषी होते ह्या ऋषींना एका विशिष्ट भावावस्थेमध्ये त्या देवतेची स्तुती करताना हे मंत्र किंवा ही सूक्त स्फुरली असं आपल्याला परंपरा सांगते. साहजिकच ते काही कागद पेन हातात घेऊन छंद जुळवून कविता करायला बसलेले कवी नव्हते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्या भावावस्थेमध्ये शब्द जसे तोंडातून बाहेर पडले तसेच ते पुढे भाषेमध्ये बद्ध होऊन, शब्दबद्ध होऊन ते विचार परंपरेने चालत आलेले आहेत. त्यामुळे क्वचित प्रसंगी जरी त्रिष्टुपमध्ये 44 अक्षरं हवीत किंवा गायत्रीमध्ये एका चरणात 8 अक्षरं हवीत वगैरे नियम असतील तरी सुद्धा एखाद दुसरं अक्षर कमी किंवा जास्त झालेलं आपल्याला अनेक ठिकाणी दिसतं. परंपरा असं सांगते की समजा मंत्रामध्ये सांगितलेलं अक्षर जे आहे त्याच्यापेक्षा कमी अक्षरं असतील तर त्याला निश्रुत असं म्हणावं. जर जास्त अक्षरं असतील तर त्याला भूरिक असं म्हणावं. त्याच्यामुळे मग निश्रुत गायत्री, निश्रुत अनुष्टुप किंवा भूरिक त्रिष्टुप, भूरिक बृहती ह्या पद्धतीचे सुद्धा छंदांचे प्रकार हे आपल्याला पडलेले दिसतात. एखाद दुसरं अक्षर कमी जास्त झाल्यामुळे छंदोभंग होत नाही असं सांगणारं न वा एकेनाक्षरेण छंदांसी वियंती न द्वाभ्याम असं ब्राह्मण ग्रंथांमध्ये वाक्य सुद्धा उपलब्ध आहे. त्याच पद्धतीने या छंदोबद्ध रचना करताना क्वचित प्रसंगी लघुगुरूचा विचार करून शब्दाची अक्षरं अशा पद्धतीने योजलेली दिसतात की ज्याच्यामुळे छंदात भंग झाला, कानाला ऐकायला काहीतरी चुकीचं वाटलं असं होऊ नये यासाठी संधी नियमांमध्ये बदल केलेला, म्हणजे संधी व्हायला हवा होता पण केला नाही अशा प्रकारचं उदाहरण किंवा शब्द जसा हवा त्याच्यापेक्षा थोडा बदलून छांदसं ऱ्हस्व किंवा छांदसं दीर्घ करून तो वापरलेला आपल्याला बघायला मिळतो. मराठीमधल्या जुन्या कविता जरी तुम्ही बघितल्यात तरी नेहमीच्या बोलीभाषेतल्या प्रमाणित मराठी भाषेपेक्षा वेगळ्या पद्धतीने शब्द रचून ह्या कविता तयार केल्या जात असत असं आपल्याला लक्षात येतं. त्याच पद्धतीने मूळ शब्द ऱ्हस्व असला तरी तो दीर्घ करून किंवा मूळ शब्द दीर्घ असला तरी तो ऱ्हस्व करून छंदामध्ये म्हणजे वैदिक ऋचांमध्ये क्वचित प्रसंगी ऋषींनी वापरलाय असंही आपल्याला पाहायला मिळतं. या ऋषींनी वापरलेली जी वर्णमाला आहे
जी त्या त्या वेदामध्ये संकलित झालेली आहे त्याच्यात सुद्धा आपल्याला काही वैशिष्ट्ये पाहायला मिळतात. उदाहरण द्यायचं झालं तर ऋग्वेदामध्ये ड आणि ढ ही जी दोन अक्षरं आहेत ही विशिष्ट गोष्टी जुळून आल्या असता ळ आणि ढ या अक्षरांमध्ये रूपांतरित होतात. या संबंधीचा नियम असा आहे की दोन स्वरांच्या मध्ये जर ड आला तर त्या ड चा ढ होतो. त्याच पद्धतीने दोन स्वरांच्या मध्ये ढ आला तर त्या ढ चा ळ होतो. ऋग्वेदाची सुरुवातच ज्या मंत्रापासून होते तो मंत्र अग्निमीळे पुरोहितम अशा शब्दांनी सुरू होणारा आहे. या ठिकाणी अग्निमीळे हे जे पद आहे त्यात अग्निम आणि इळे अशा पुन्हा दोन गोष्टी आपल्याला दिसतात. इळे या शब्दामध्ये ई आणि ए ह्या दोघांच्या मध्ये ळ आलेला आहे. अर्थातच इथे मूळ शब्द इडे असा असणार, पण तो ड हा ई आणि ए च्या मध्ये आल्यामुळे त्याचा ळ झाला आणि इळे असं रूप त्या ठिकाणी तयार झालं. त्याच पद्धतीने मेढवस असा एक शब्द आहे. दयाळू अंतःकरणाचा, उदार मनोवृत्तीचा असा अर्थाने रुद्र किंवा अन्य काही देवतांचं एक विशेषण म्हणून हा शब्द येतो. त्याचं चतुर्थी एकवचन मीढुषे असं खूप ठिकाणी येतं आणि मीढुषे आल्यानंतर परत त्या ढचा जर तुम्ही विचार केला तर मी ह्या अलीकडच्या वर्णातला ई आणि पुढे ढू मधला उ आल्यामुळे इकार आणि उकार अशा दोघांच्या मध्ये हा ढ आलेला आहे. तात्काळ त्याचा बदल ढ ह्या वर्णात होतो आणि मेढुषे च्या ऐवजी मेढुषे असं रूप आपल्याला पाहायला मिळतं. ऋग्वेदामध्ये पुरोडाश हा शब्द सुद्धा पुरोळाश असा आपल्याला तयार झालेला दिसतो. आता अशा पद्धतीने डकाराचा ळकार किंवा ढकाराचा ढकार होणं ही प्रक्रिया फक्त ऋग्वेदातच होते. ती यजुर्वेदात किंवा सामवेदात झालेली आपल्याला बघायला मिळत नाही. म्हणजे थोडक्यात ह्या ऋग्वेदाचं म्हणून हे भाषिक वैशिष्ट्य आपल्याला म्हणावं लागतं. अशाच पद्धतीने कृष्ण यजुर्वेदाच्या मैत्रायणी शाखेमध्ये षकाराचा उच्चार ख किंवा ख्य सारखा होतो अशी उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात. तैत्तिरीय किंवा वाजसनेयी या संहितांमध्ये सुद्धा जो अनुस्वार असतो त्या अनुस्वारानंतर काही विशिष्ट स, ह, श, ष यासारखे वर्ण आले तर त्या अनुस्वाराचा एका गुं सारख्या वेगळ्या उच्चारामध्ये परिवर्तन करून म्हटलं जातं. उदाहरण द्यायचं झालं तर गणानान्त्वा गणपतीम हवामहे हा प्रसिद्ध मंत्र बघूया. हा मंत्र ऋग्वेदामध्येही आहे, तैत्तिरीय परंपरेमध्ये पण आहे आणि शुक्ल यजुर्वेदाच्या म्हणजे वाजसनेयी शाखेच्या परंपरेमध्ये पण आहे. ऋग्वेदामध्ये तो गणानान्त्वा गणपतीम हवामहे असाच म्हटला जाईल. परंतु तैत्तिरीय शाखेमध्ये या गणपतीमच्या नंतर हवामहेतला ह आलेला असल्यामुळे त्या अनुस्वाराचा गुं मध्ये रूपांतर होऊन हा मंत्र गणपतिगुं हवामहे असा म्हटला जाईल आणि वाजसनेयी संहितेत तो गुं पूर्ण वाढवून गणपतिगुं हवामहे असा म्हटला जाईल. तर अशा पद्धतीने काही बदल हे सुद्धा आपल्याला या अनुस्वारामध्ये शाखानिहाय झाले असं बघायला मिळतं. प्रातिशाख्य नावाचे ग्रंथ जे आहेत हे आपल्याला अशा पद्धतीच्या भाषिक वैशिष्ट्यांची माहिती करून देतात. त्या त्या वेदाच्या शाखेचं जे प्रातिशाख्य आहे त्याच्यामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. उदाहरणार्थ ऋग्वेदातली वैशिष्ट्ये तुम्हाला पाहायची असतील तर तुम्हाला ऋग्वेद प्रातिशाख्य पाहावं लागेल. जर तैत्तिरीय संहितेमधली किंवा तैत्तिरीय शाखेतील वैशिष्ट्ये बघायची असतील तर तैत्तिरीय प्रातिशाख्य बघायला लागेल. अथर्व वेदासाठी अथर्व प्रातिशाख्य पाहायला लागेल. त्या त्या प्रातिशाख्यांमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात. गंमत म्हणून एक फक्त उदाहरण या संदर्भातलं मी देतो. ते म्हणजे स्वरांचे प्रकार कोणते तर आपल्याला ऱ्हस्व, दीर्घ आणि प्लुत हे 3 स्वर संस्कृतमध्ये असतात हे माहिती असेल. आता ह्याच्यातला ऱ्हस्व, दीर्घ, प्लुत ह्या 3 जी व्हरायटीज आहेत किंवा 3 प्रकार आहेत त्याच्यात आपल्याला असं लक्षात येतं की ऋग्वेदाचा जर विचार केला, ऋग्वेद संहितेचा विचार केला तर त्याच्यामध्ये अकाराचा किंवा उकाराचं प्लुत उदाहरण कुठेही आलेलं नाहीये. पण इकाराचं मात्र उदाहरण आलेलं आहे. नासदीय सूक्तामध्ये आणि त्याचप्रमाणे अरण्यानी या देवतेचं सूक्त आहे. या 2 सूक्तांमध्ये एकूण 3 ठिकाणी आपल्याला प्लुत इकार हा आलेला दिसतो.
आता अख्ख्या ऋग्वेद संहितेमध्ये 3च उदाहरणं आहेत आणि ती सुद्धा फक्त इकार प्लुत असल्याची. अकार किंवा उकार प्लुत झाल्याची उदाहरणं नाहीत. तर आपल्याला प्रातिशाख्य जे अर्थातच म्हणजे ऋग्वेदाचं प्रातिशाख्य आहे ते असं सांगतं की वर्णमालेमध्ये अकार आणि उकार हे ऱ्हस्व दीर्घ या 2च प्रकारचे आहेत आणि इकार मात्र ऱ्हस्व दीर्घ प्लुत या 3 प्रकारचे आहे. याचं कारण काय? तर अकार आणि उकार प्लुत होऊ शकत नाहीत असं नाही, पण त्या ऋग्वेदामध्ये ते उपलब्ध नसल्यामुळे त्याचा विचार करण्याची प्रातिशाख्याला गरज पडलेली नाहीये किंवा गरज वाटलेली नाहीये. हे आपल्या लक्षात आपण घेतलं पाहिजे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारे अक्षरशः फक्त जी संहिता उपलब्ध आहे ती तशी डोळ्यासमोर ठेवून त्या स्वरांचा विचार ही प्रातिशाख्या आपल्यासमोर मांडतात असं आपल्याला दिसतं. वैदिक भाषेमध्ये आपल्याला नाम आणि धातूंची रूपं होताना सुद्धा अनेक वेगवेगळे प्रकार झाल्याचं बघायला मिळतं. नंतरच्या काळामध्ये पाणिनींनी जी सूत्रबद्ध स्वरूपाची भाषा आपल्याला सांगितली, ज्याचा परिणाम आपल्याला परिचय हा नंतर देशपांडे सरांच्या व्याख्यानातून होईलच. त्याच्यामध्ये पेक्षा तुलना करता वेदात अनेकच वैविध्यपूर्ण रूपं उपलब्ध होती असं म्हणावं लागतं. पाणिनींनी छंदसी बहुलम या तऱ्हेची सूत्र करून असे पर्याय वेदामध्ये आहेत किंवा विकल्प वेदामध्ये आहेत याचं आपल्याला ज्ञान करून दिलेलं आहे. साधे साधे एक 2-3 उदाहरणं फक्त मी या ठिकाणी घेतली आहेत. देव हा अकारांत पुल्लिंगी शब्द घेतला तर प्रथमा विभक्तीचं रूप करताना देवहा, देवौ, देवाहा प्रथमा असं आपण म्हणायला शिकतो. पण वेदामध्ये मात्र अशा पद्धतीने हे शब्द चालत नाहीत. त्या ठिकाणी आपल्याला देवहा, देवा, देवासहा किंवा जन शब्द घेतला तर जनहा, जना, जनासहा अशा पद्धतीने त्याची रूपं होतात असं म्हणायला लागतं. म्हणजेच द्वितीया माफ करा, द्विवचनाचं रूप देवौच्या ऐवजी देवा किंवा जनौच्या ऐवजी जना आणि बहुवचनाचं रूप होत असताना आहाच्या ऐवजी आसहा असा प्रत्यय लागून जनासहा असं रूप झालेलं दिसतं. संस्कृतमधले इकारांत किंवा उकारांत शब्द आहेत त्यांचं तृतीया विभक्तीचं बहुवचन करताना भिही हा प्रत्यय येतो हे आपल्याला माहितीच असतं. उदाहरणार्थ ऋषीभिही किंवा गुरुभिही. परंतु पूर्व सारखा अकारांत शब्द घेतला तर त्याच्यामध्ये मात्र पूर्वैही हे रूप आपण पाहतो. इथे मात्र त्याच्याऐवजी पूर्वेभिही असं रूप वापरलं तरी सुद्धा चालतं. देवैही म्हणण्याऐवजी देवेभिही असं रूप सुद्धा वापरलेलं चालतं. वन हा जर नपुसकलिंगी शब्द घेतला तर त्याच्यामध्ये सुद्धा बहुवचनामध्ये आणि असा शेवटी प्रत्यय जो लागतो त्याच्याऐवजी नुसता आ प्रत्यय होऊन बनलेलं वनानी ऐवजी वना असं रूप सुद्धा वेदामध्ये नपुसकलिंगी शब्दांचं आपल्याला पाहायला मिळतं. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की जनाहा किंवा जनासहा, पूर्वैही किंवा पूर्वेभिही असे वेगवेगळे विकल्प किंवा पर्याय हे तत्कालीन भाषेमध्ये उपलब्ध होते. एक चूक एक बरोबर असं आपल्याला म्हणता येणार नाही. काही अभ्यासकांनी या संदर्भात पूर्वेभिही हे रूप अधिक प्राचीन आणि नंतर पूर्वैही हे रूप तयार झालं अशा पद्धतीचा विचार हा मांडलेला आपल्याला दिसतो. पण त्याला सुद्धा वैदिक साहित्य पूर्णपणे सपोर्ट करतं असं मला वाटत नाही. कारण एकाच मंत्रामध्ये एक रूप ऐही वालं आणि एक रूप एभिही वालं असं सुद्धा आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच्यामुळे एकाच वेळेला सर्व प्रकारची रूपं वापरात होती. ती भाषा जास्त विकल्पांनी युक्त असलेली होती. खूप नियमबद्ध नव्हती असं आपल्याला म्हणता येईल. त्याच पद्धतीने सप्तमी विभक्तीमध्ये सुद्धा प्रत्ययाचा लोप करून मूळ शब्द जसाच्या तसा ठेवणं हा एक प्रकार आपल्याला बघायला मिळतो. गुहायाम निहितः च्या ऐवजी गुहा निहितः अशा पद्धतीचे शब्दप्रयोग हे वेदामध्ये आपल्याला सापडतात. आता अशा पद्धतीची रूपं जरी वेगवेगळी असली किंवा मी याच्या पूर्वी तुम्हाला उदाहरण दिलं तसं छांदस ऱ्हस्व किंवा छांदस दीर्घ करून जरी शब्द वापरला गेला तरी सुद्धा स्वर असल्यामुळे तो शब्द नेमका कुठल्या अर्थाने तिथे आलेला आहे याचं ज्ञान आपल्याला करून घेता येणं शक्य होतं असं आपल्याला म्हणायला लागेल. दोन नामं एकत्र येऊन ज्या वेळेला द्वंद्व समास बनतो त्यावेळेला सुद्धा त्याच्यात एक देवता द्वंद्व हा एक विशेष प्रकार आपल्याला बघायला मिळतो की ज्याच्यामध्ये
रामश्च लक्ष्मणश्च असं जर आपण नेहमीच्या संस्कृतमधलं उदाहरण बघितलं तर ते राम लक्ष्मणौ असं तयार होईल समास झाल्यावर त्याचं रूप. पण त्याच्याऐवजी वेदामध्ये मात्र त्यातलं जे पूर्वपद असतं त्याला शेवटी दीर्घ स्वर येतो. म्हणजे राम लक्ष्मणौ हा शब्द जर वेदात आला असता तर तो रामा लक्ष्मणौ असा आला असता. अशा पद्धतीने तयार झालेले मित्रावरुणौ म्हणजे मित्रश्च वरुणश्च किंवा अग्नी सोमौ म्हणजे अग्निश्च सोमश्च किंवा इंद्राग्नी म्हणजे इंद्रश्च अग्निश्च अशा प्रकारची देवता द्वंद्व बहु खूप ठिकाणी पाहायला मिळतात. साधारणपणे इतरही समास जे आपल्याला दिसतात त्याच्यात लक्षात येतं की साधारण दोन किंवा अगदी क्वचित प्रसंगी तीन पदं एकत्र करून समास केले जातात. पुढच्या अभिजात संस्कृत साहित्यामध्ये सापडतात तशी अनेक पदं एकत्र करून एकच मोठं पद सामासिक पद तयार करायचं असा प्रकार साधारणपणे वेदामध्ये कुठेही केला गेल्याचं आपल्याला दिसत नाही. पुढच्या काळात संस्कृत भाषेमध्ये जे शब्द ज्या लिंगामध्ये रूढ आहेत त्यापेक्षा वेगळ्या लिंगामध्ये त्या शब्दाचा वापर केल्याची उदाहरणं सुद्धा वेदामध्ये आहेत. एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर गृह हा शब्द जो आहे तो गृहम, गृहे, गृहाणी अशा पद्धतीने आपण नपुसक लिंगी करून संस्कृतमध्ये चालवतो. पण वैदिक भाषेमध्ये मात्र गृह हा असा पुल्लिंगी शब्दाचा या वापर आपल्याला झाल्याचं बघायला मिळतं. याच प्रकारे धातू रूपांमध्ये सुद्धा असंख्य व्हरायटीज आपल्याला बघायला मिळतात. धातूंची रूपं होताना उदाहरणार्थ इथे वदथच्या ऐवजी वदथन किंवा मिनी महाच्या ऐवजी मिनी मसी अशा पद्धतीची वेगळी रूपं जी येतात ती उदाहरणं दिलेली आहेत मी. इदंतो मसी सारख्या सूत्रातून आपल्याला हे स्पष्ट करून सांगितलं पण गेलेलं आहे. साधारणपणे संस्कृत भाषेमध्ये परस्मै पद आणि आत्मनेपद हे दोन पद क्वचित प्रसंगी काही धातू उभयपदी चालतात हे आपल्याला माहिती आहे. आणि त्याच पद्धतीने 1 ते 6 अशा 1 ते 10 अशा 10 गणांमध्ये आपल्याला या धातूंची विभागणी ही पाणिनीय परंपरेत करून दिलेली दिसते. पण ह्या गण आणि पदानुसार त्या त्या धातूंची जी रूपं व्हायला पाहिजेत त्याच्यापेक्षा वेगळीच रूपं अनेकदा आपल्याला वैदिक साहित्यामध्ये पाहायला मिळतात. उदाहरण द्यायचं झालं तर बिभेती, बिभ्यतः, बिभ्यती ह्या पद्धतीने भी धातू चालावा अशी एखाद्याची अपेक्षा ही नेहमीच संस्कृत वाङ्मय वाचताना असते. पण वेदामध्ये मात्र अचानक तुम्हाला भयंते असं रूप सापडतं. या ठिकाणी तो भी धातू पहिल्या गणाचा असल्याप्रमाणे आणि आत्मनेपदी असल्याप्रमाणे भयते, भयते, भयंते असं चालवलेला बघायला मिळेल. तर अशा पद्धतीची वेगळीच रूपं ही सुद्धा वेदामध्ये दिसतात. क्रू धातू हा करोती किंवा कुरुते म्हणजे परस्मै किंवा आत्मनेपदी प्रकारात माहिती असतो. पण 5व्या गणातला असल्यासारखा कृणुते असं रूप मात्र वेदामध्येच तुम्हाला बघायला मिळू शकतं. जे वेगवेगळे वर्तमान, भूत, भविष्य या तऱ्हेचे काळ आणि अर्थ म्हणजे आज्ञार्थ, विध्यर्थ वगैरे जे संस्कृतमध्ये आहेत, ज्याला आपण लकार हा शब्द वापरतो, त्या त्या लकाराचा तो तो जो अर्थ व्याकरणामध्ये आपल्याला अभिजात संस्कृत भाषेमध्ये लावलेला दिसतो किंवा ज्याचा वापर दिसतो, त्याच्यापेक्षा सुद्धा वेगळ्या अर्थांनी कधी-कधी हे लकार वैदिक भाषेमध्ये आल्याचं बघायला मिळतं. त्यात सुद्धा विशेषतः लुंग आणि लेट या 2 लकारांमध्ये आपल्याला खूप वैविध्य हे त्यांनी केलेलं आहे असं म्हणता येईल. संस्कृत भाषेचं उपसर्ग हे जे वैशिष्ट्य आहे ते अनेकदा धातू सोबत येणारा एक वेगळा प्रत्यय ह्या स्वरूपाचं असतं. धातू सोडून उपसर्ग हा कधी स्वतंत्रपणे येत नाही. परंतु वैदिक भाषेमध्ये मात्र आपल्याला या मंत्रांमध्ये उपसर्ग स्वतंत्रपणे आल्याचा दिसतो. तो कधी-कधी त्या धातू रूपाच्या पूर्वी, कधी-कधी त्याच्यानंतर आलेला असतो. कधी त्याच्यामध्ये अनेक शब्द आलेले असतात आणि मग त्या धातूचं रूप येतं आणि याच्यावरून उपसर्गाला एक स्वतंत्र पद म्हणून दर्जा हा त्या भाषेमध्ये होता असं आपल्याला म्हणता येईल. कधी-कधी एखाद्या रुचेमध्ये 4 छोटी-छोटी वाक्य असतील आणि एकच क्रियापद सर्वत्र वापरायचं असेल तर पहिल्या किंवा शेवटच्या रुचेमध्ये ते क्रियापद वापरलेलं असतं आणि त्या क्रियापदासोबत जो उपसर्ग वापरायचा आहे तो उपसर्ग प्रत्येक चरणामध्ये रिपीट केलेला असतो. म्हणजे या ठिकाणी उपसर्ग आला की तुम्ही डिट्टो केल्यासारखा धातूची त्या अनुवृत्ती करून घ्यायची आणि अर्थ लावायचा. अशा प्रकारची सुद्धा रचना ही आपल्याला काही मंत्रांची दिसते. म्हणजे उपसर्ग हे त्या धातूच्याच अर्थाला उपोद्बलक आहेत हा विचार तिथे होता. पण पद म्हणून स्वतंत्र अस्तित्व ते उपसर्गांना देत होते असं आपल्याला म्हणता येतं.
संस्कृतमध्ये भूतकालवाचक अव्यय म्हणताना त्वांत आणि लबंत यांचा वापर आपण करतो. त्याच पद्धतीने हेत्वार्थक असलेलं तुमंत हे आपल्याला माहिती असतं. पण ह्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक वेगवेगळी भूतकालवाचक प्रत्यय लागून अव्यय तयार झालेली आपल्याला वैदिक साहित्यामध्ये पाहायला मिळतात. हेत्वार्थक वेगवेगळे अव्यय बघायला मिळतात आणि त्याच्यामुळे हे जो प्राचीन काळचं वैविध्य होतं ते काळाच्या ओघात कुठेतरी कमी झालं आणि त्याच्यानंतर ठराविकच प्रत्यय हे पाणिनीच्या काळापर्यंत कदाचित भाषेमध्ये वापरात राहिले असावेत, ज्यांचं वर्णन हे पाणिनीने केलं. जो फरक भाषेमध्ये काळाच्या ओघात पडला, त्याचा परिणाम ह्या शब्दांच्या अर्थांवर सुद्धा झालेला असावा आणि काही धातूंचे जे अर्थ हे वैदिक भाषेमध्ये सापडतात, ते नंतरच्या काळात बदललेले दिसतात. कधी-कधी अर्थछटा बदलते, तर कधी-कधी पूर्णच बदल होतो. एकच उदाहरण द्यायचं झालं, तर सह हा जो धातू आहे, तो चालून जाणे किंवा आक्रमण करणे ह्या अर्थाने सुद्धा वेदामध्ये आपल्याला दिसतो. अग्निरिव मन्यो त्विषितः सहस्व हे उदाहरण त्याच्यासाठी आपण बघू शकतो. पण नंतर मात्र सह या धातूचा सहन करणे यासारखा अर्थ आपल्याला संस्कृतमध्ये रूढ झालेला दिसतो. तो वैदिक भाषेतला आक्रमण करणे हा जो अर्थ आहे त्याच्या अगदीच विरुद्ध अर्थ हा नंतर त्या धातूला प्राप्त झाला असं म्हणायला लागेल. आता ह्या सगळ्या भाषेचा जर आणखीन काही वैशिष्ट्य म्हणून विचार करायचा झाला, तर आपल्याला असं लक्षात येईल की या ऋषींनी ही जी भाषा वापरली आहे, त्याच्यात ही सूक्त रचना करताना उत्तम दर्जाचं काव्य ह्या ऋषींनी तयार केलेलं आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या अलंकारांचा वापर आपल्याला केलेला दिसतो. काही विशिष्ट रसांची निर्मिती होईल, त्याच्यातून तुम्हाला सौंदर्याची अनुभूती येईल, असा सुद्धा प्रयत्न या ऋषींच्या सूक्तांचा आपण ज्यावेळेला आस्वाद घेतो, त्यावेळेला आपल्याला त्यांच्या मनात होता की काय असं वाटतं. त्यामुळे नुसतीच देवतांची स्तुती करणारी काव्य किंवा सूक्त म्हणून नसून एक उत्तम काव्य म्हणून सुद्धा या सूक्तांकडे आपल्याला बघावं लागतं. क्वचित प्रसंगी त्याच्यामध्ये दैनंदिन भाषेमध्ये तत्कालीन समाजामध्ये जे शब्दप्रयोग किंवा वाक्प्रचार रूढ होते, त्यांचाही उल्लेख आपल्याला सापडतो. उदाहरणार्थ दास किंवा दस्यू याचा एखाद्या अपशब्दासारखा किंवा शिवीसारखा वापर हा आपल्याला झालेला दिसतो. बत किंवा बतहा या शब्दाचा सुद्धा असा वापर आपल्याला काही ठिकाणी झालेला दिसतो. एखादा मनुष्य खादाड असताना आपण त्याला काय बकासुरासारखा खातोस असं जसं म्हणतो तसं तेव्हा वृत्रासारखा खातोस असं म्हटलं जायचं. असा उल्लेख आपल्याला ब्राह्मण ग्रंथांमधल्या काही कथा वाचताना दिसतो. भाषेतले शब्द हे कुठल्या तरी व्यक्तीचे प्रतिनिधित्व असल्यामुळे, एखाद्या पदार्थाचा बोध करून देणारे असल्यामुळे त्या शब्दांना एक यात्वात्मक म्हणजे जादुई गुणधर्म असतो, अशा पद्धतीची समजूत ही त्यावेळेला रूढ होती. ज्या वेळेला आपण एखादं नाव आपलं सांगतो, त्यावेळेला त्या नावाने माझा अर्थबोध होतो. याचाच अर्थ मी आणि माझं नाव याच्यामध्ये काहीतरी जादुई कनेक्शन आहे, बॉन्ड आहे. अशा प्रकारचा विचार हा त्यावेळेला होता आणि त्यामुळे एखाद्या माणसाचं नाव माहीत झालं तर त्याच्यावर काहीतरी काळी जादू करता येईल किंवा त्याच्यावर काही वाईट प्रयोग करता येईल, अशा प्रकारची भूमिका ही तत्कालीन समाजामध्ये रूढ होती आणि त्याच्यामुळे अनोळखी माणसाला आपलं नाव सांगू नये अशा प्रकारचे विचार हे ह्या संस्कृतीमध्ये रूढ झाले असंही आपल्याला दिसून येतं. क्वचित प्रसंगी कोड्यात बोलण्यासाठी मुद्दामच सरळ सरळ जर एखादी गोष्ट कळू शकत असेल, तर ती सरळ न सांगता आडमार्गाने सांगण्याचा प्रकार हा आपल्याला केलेला दिसतो आणि देवांना असं आडमार्गाने सांगितलेलं किंवा तिरकं बोललेलं, जे सरळ स्पष्टपणे कळणार नाही असं बोललेलं आवडतं, असं सांगणारी परोक्ष प्रिया वै देवाहा किंवा परोक्ष प्रिया इव हि देवाहा प्रत्यक्षद्विषः यासारखी वाक्य हे आपल्याला वैदिक साहित्यामध्ये सापडतात आणि त्यामुळेच नेहमी जो शब्द वापरला जातो तो न वापरता कुठल्या तरी वेगळ्याच नावाने त्या गोष्टीला संबोधन करण्याचा प्रकार हाही आपल्याला वेदामध्ये बघायला मिळतो. एक शब्दप्रयोग आपण बघूया की ज्याच्यामध्ये सामाजिक संदर्भानुसार सुद्धा बदल त्यावेळेला होत होता असं आपल्याला थोडक्यात सांगता येईल. दर्शपूर्ण मास नावाचा जो यज्ञ आहे याच्यात दर्श हा दर्शष्टीला म्हणजे प्रतिपदेला आणि पूर्णमास हा पौर्णिमेला केला जाणारा यज्ञ आहे. आता या ठिकाणी पुरोडाश बनवण्यासाठी म्हणजे एक प्रकारचा ब्रेड म्हणूया, हा बनवण्यासाठी धान्य कांडून त्याचं पीठ करायचं काम हे त्या विधीचा भाग म्हणून करावं लागतं. हे काम करण्यासाठी जी दासी किंवा सेवक आहे त्यांना हाक मारायचा आहे
आणि ती हाक मारणं म्हणजे अगं इकडे येऊन काम कर असं नेहमी आपण बोलतो तसं हाक न मारता संस्कृत भाषेत तिथे सांगितलेला जो विशिष्ट मंत्र आहे तो मंत्र म्हणून ही हाक मारली जाते आणि मग तो सेवक येऊन ते काम करतो. अशा प्रकारचा हा विधी आहे. आता ह्याच्यात त्याने असं सांगितलंय की तो जो सेवक काम करायला येणार आहे हा ब्राह्मण आहे, क्षत्रिय आहे, वैश्य आहे का शूद्र आहे, त्यानुसार आधाव, आद्रव किंवा आगही म्हणजे ये ह्या अर्थाचा शब्द तुम्ही वापरावा. आता प्रत्यक्षात भाषेत बघितलं तर आधाव किंवा आद्रव किंवा आगही यासारखा कुठलाही शब्द वापरला तरी इकडे ये असाच त्याचा अर्थ होऊ शकेल. परंतु त्या ठिकाणी कोण येणार आहे हाक मारल्यावर ते पाहून त्याप्रमाणे तुम्ही त्या शब्दाचा वापर करा असं आपल्याला सांगितलेलं दिसतं. म्हणजेच क्वचित प्रसंगी शब्दांचा प्रयोग हा सामाजिक संदर्भानुसार सुद्धा त्या यज्ञ कर्मामध्ये बदलायचा असं आपल्याला म्हणता येतं. आता अशा पद्धतीची काही उदाहरणं आपल्याला मिळत असली तरी प्रत्यक्ष यज्ञकर्म करणारे जे पारंपरिक आचार्य होते त्यांना मात्र हळूहळू अनेक मंत्रांचा अर्थ हा कळेनासा झालेला होता असं आपल्याला लक्षात येतं. किंबहुना प्रत्येक वेळेला मंत्रांचा अर्थ माहीत असायची गरज नाही असं मत कौत्स नावाच्या आचार्यांनी सांगितल्याचं निरुक्तामध्ये यास्काचार्यांनी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. त्या आचार्यांचा म्हणण्याचा उद्देश असा की मंत्रांचा अर्थ जाण्याची आवश्यकता नसते. तुम्हाला कळला तर ठीक आहे, पण नाही कळला तरी सुद्धा तो मंत्र जर तुम्ही योग्य प्रकारे वापरलात आणि तो विधी जर योग्य प्रकारे केलात तर त्या विधीचं जे काही फळ आहे ते तुम्हाला निश्चितपणे मिळेल. अर्थ कळला तरच फळ मिळतं वगैरे असं अजिबात नाहीये. त्याच्यामुळे अर्थ न कळता सुद्धा तुम्ही जर विधी केलात, मंत्रोच्चार केलात, तर जे काही फळ त्याचं मिळायचंय ते तुम्हाला निश्चितपणे मिळेल. अशा प्रकारे भाषेकडे बघायची एक वेगळी दृष्टी काळाच्या ओघात या यज्ञकर्म करणाऱ्या याज्ञिकांनी पुढे अ, विकसित केली होती असं आपल्याला म्हणता येईल. त्याचं कारण अर्थातच जात्या समयाबरोबर त्याच्यात होणारे भाषेतले जे बदल आहेत ते लक्षात घेता आपल्याला प्राचीन भाषा ही जास्त जास्त दुर्बोध होत जाणार कळायला हे लोकांच्या लक्षात त्यावेळेला येत असावं. आजही आपण जर 100-200 वर्षापूर्वीच्या 500 वर्षापूर्वीच्या पत्रांमधली किंवा कागदपत्रांमधली भाषा पाहिली, ज्ञानेश्वरी सारखे जुने ग्रंथ काढून वाचले तर म्हणताना आपण जरी त्याला मराठीच म्हणालो तरी सुद्धा त्यातले अनेक शब्द अनेक वाक्यरचना हे आपल्याला पटकन लक्षात येत नाहीत. तोच प्रकार ह्या नंतरच्या याज्ञिकांचा प्राचीन संहितांच्या मंत्रांचा अर्थ जाणून घेताना झालेला असावा आणि त्यामुळे त्यांनी कदाचित मंत्रांचा उच्चार करण्यापेक्षा सुद्धा ते मंत्र आहेत तसेचे तसे चूक न होऊ देता म्हणणं हे आपलं मुख्य कर्तव्य ठेवलेलं असावं. अर्थातच त्याच्यामुळे ही भाषा आणि त्या भाषेतले मंत्र न बदलता जसेच्या तसे आपल्यापर्यंत पोचले हे खूप मोठं एक उपकारच आपल्यावर झालेत असं म्हणावं लागतं. कारण त्याच्यामुळे अशा हजारो वर्षापूर्वींच्या भाषेमधले उत्तम प्रकारे अ, तयार झालेले आणि टिकलेले ग्रंथ हे आजही आपल्याला अभ्यासायला उपलब्ध आहेत. असा प्रकार जगामध्ये इतरत्र कुठेच झालेला नसल्यामुळेच ह्या वैदिक पठणाची ही जी परंपरा आहे हिला युनेस्कोनी वर्ल्ड हेरिटेज म्हणून मान्यता दिलेली आहे. हे या दृष्टीने आपल्याला एक महत्वाची गोष्ट म्हणून जाणून घ्यायला पाहिजे. थोडक्यात या सगळ्याचा जर शेवटी निष्कर्षात्मक विचार करायचा झाला तर आपल्याला असं म्हणायला लागेल की ही वैदिक भाषा ही वैदिक म्हणताना सुद्धा एका काळातली नाहीये तर खूप मोठ्या परिसरात आणि खूप प्राचीन काळी त्याच्यातही काळाचे वेगवेगळे टप्पे असलेल्या स्वरूपात तयार झालेली आणि एकत्रित करून त्या संहितांद्वारे आपल्यापर्यंत पोहोचलेली अशी भाषा आहे. पण अर्थातच नंतरच्या काळात पाणिनीच्या व्याकरणाने जी नियमबद्ध झाली त्या संस्कृत भाषेपेक्षा एक वेगळी किंवा पूर्वीची अवस्था आपल्याला वेदामध्ये बघायला मिळते. ही भाषा सस्वर म्हणजे ॲक्सेंटेड आहे हे हिचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. धातू आणि नामांची उपसर्गांची ज्या पद्धतीची रचना शब्दांचा प्रयोग करताना त्या ठिकाणी केलेली आहे त्याच्यामध्ये खूप वैविध्य वेगळेपण हे आपल्याला पाहायला मिळतं. जे वैविध्य हे नंतर लोप झालं असं आपल्याला म्हणता येईल. तत्कालीन बोलीभाषेतले शब्दप्रयोग वेगवेगळ्या संदर्भानुसार बदलले जाणारे वाक्य शब्द हे सुद्धा आपल्याला या वैदिक भाषेत आणि त्या ग्रंथांमध्ये पाहायला मिळतात. अर्थातच मी तुम्हाला म्हणलं तसं की ही वैदिक भाषा धर्माच्या संदर्भात त्या यज्ञकर्माच्या संदर्भात येणारी भाषा असल्यामुळे या वैदिक ऋषींनी ज्या भाषेमध्ये सूक्त केली त्याच भाषेत ते रोज एकमेकांशी पण बोलत होते का? की ती भाषा काही वेगळी होती? ही भाषा काही स्टँडर्ड फॉर्मची होती आणि नेहमी ते वेगळ्या भाषेत बोलत होते?
नेमकी परिस्थिती तेव्हा काय होती हे सांगणं थोडं कठीण आहे. पण एक नक्की म्हणता येईल की एवढ्या मोठ्या भूभागात जर ह्या वेगवेगळ्या प्रकारचे मंत्र तयार होऊन सुद्धा स्वरलेखन जर त्यांचं एकाच स्वरूपाचं होत असेल, तर काहीतरी प्रमाणीकरण हे त्या भाषेचं त्यावेळेला अस्तित्वात असणार आणि त्याच्यामुळे बोली या स्वरूपात ही वैदिक भाषा कोणे एकेकाळी तरी नक्की हे लोक वापरत असणार असं आपल्याला म्हणता येतं. आणि नंतरच्या काळातली जी भाषा आपल्याला उपलब्ध होते त्याच्यावरून काळाच्या ओघात या प्राचीन भाषेत कसे कसे बदल होत गेले असतील हे सुद्धा आपल्याला जाणून घेता येतं. ह्या मुद्द्यावर आता मी अ, माझं हे जे व्याख्यान आहे हे या ठिकाणी पूर्ण करतोय. संयोजकांनी हे व्याख्यान देण्याची आणि माझे विचार व्यक्त करण्याची संधी मला दिली त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.